एका भाषणामुळे संपूर्ण देशात चर्चा सुरू झाली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना काही गोष्टी करा आणि काही गोष्टी करू नका असं सांगितलं आणि त्यानंतर सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली। काही लोक म्हणाले देश आर्थिक संकटांकडे चाललाय, काहींनी याची तुलना 1991च्या आर्थिक आणीबाणीशी केली, तर काहींनी थेट प्रश्न विचारला, नेमकं सरकारला काय माहिती आहे जी सामान्य जनतेला अजून माहीत नाही? पण या भाषणामागे खरंच भीतीदायक वास्तव आहे का? मोदींनी अचानक पेट्रोल कमी वापरा, परदेश प्रवास टाळा, सोने खरेदी करू नका, वर्क फ्रॉम होम करा असं का सांगितलं? देशावर कोणतं संकट येणार आहे? आणि जर परिस्थिती एवढी गंभीर नसेल तर मग इतकं मोठं आव्हान करण्याची गरजच काय होती? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या संपूर्ण प्रकरणाचा सुरुवातीपासून शेवटपर्यंत तपास करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की मोदीच्या या भाषणामागे नेमकं सत्य काय आहे। नमस्कार, मी किशोरी खांडेकर आणि तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र। मे 2026 देशात सर्व काही सामान्य सुरू असल्यासारखंच दिसत होतं। लोक उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी परदेश दौरे प्लॅन करत होते, लग्न सराई जोरात सुरू होती, पेट्रोलचे दर जरी जास्त असले तरी लोकांचं जीवन नेहमीसारखं सुरू होतं। पण हजारो किलोमीटर दूर पश्चिम आशियात एक असं संकट उभं राहिलं होतं ज्याचा परिणाम थेट भारतावर होऊ शकत होता। अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव अचानक वाढला, समुद्र मार्गावर धोका निर्माण झाला आणि जगभरात कच्च्या तेलाच्या पुरवठ्याबद्दल भीती निर्माण झाली। भारत हा जगातील सर्वात मोठा तेल आयात करणाऱ्या देशांपैकी एक आहे, म्हणजे आपल्या देशाला लागणारं बहुतांश पेट्रोल डिझेल परदेशातून येतं आणि त्यासाठी भारताला अब्जावधी डॉलर खर्च करावे लागतात। जर अचानक तेलाचे दर वाढले किंवा पुरवठा कमी झाला तर त्याचा थेट परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर होतो। महागाई वाढते, रुपया कमजोर होतो आणि सामान्य माणसाच्या खिशावर ताण येतो। याच काळात जागतिक बाजारात क्रूड ऑइलचे दर वाढवायला सुरुवात झाली। अनेक देशांनी इंधन साठवणूक सुरू केली। आंतरराष्ट्रीय मीडिया सतत युद्ध आणि आर्थिक संकटांबद्दल बोलू लागला आणि याच पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबादमध्ये एक भाषण दिलं। पण हे साधं राजकीय भाषण नव्हतं, कारण यात त्यांनी थेट भारतीयांच्या दैनंदिन जीवनशैलीबद्दल सूचना दिल्या। मोदी म्हणाले, शक्य असेल तिथे वर्क फ्रॉम होम करा, पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा, सार्वजनिक वाहतूक वापरा, कारपुलिंग करा, परदेश प्रवास टाळा, पुढच्या 1 वर्षात सोने खरेदी कमी करा, स्वदेशी वस्तूंना प्राधान्य द्या आणि संसाधनांचा अपव्यय थांबवा। ह्या ऐकताच देशभरात चर्चा सुरू झाली, कारण भारताच्या इतिहासात क्वचितच असा प्रसंग आला आहे जेव्हा पंतप्रधानांनी लोकांच्या वैयक्तिक खर्चांच्या सवयींबद्दल इतकं थेट आव्हान केलं। सर्वात मोठा धक्का लोकांना सोने खरेदी टाळा या विधानामुळे बसला, कारण भारतात सोनं ही केवळ गुंतवणूक नसते, ती परंपरा असते, भावना असते, लग्न, सण, भविष्याची सुरक्षितता सगळं सोन्याशी जोडलेलं असतं। मग मोदींनी असं का म्हणलं? यामागचं कारण होतं भारताचा फॉरेन एक्सचेंज रिझर्व, म्हणजेच परकीय चलन साठा। भारत जेव्हा तेल किंवा सोने आयात करतो तेव्हा त्यासाठी डॉलरमध्ये पैसे द्यावे लागतात आणि जर आयात अचानक वाढली तर देशाचा डॉलर साठा कमी होऊ शकतो। त्यामुळे सरकारला लोकांनी अनावश्यक आयात कमी करावी असं वाटत होतं। पण इथेच प्रश्न निर्माण झाला, जर परिस्थिती इतकी गंभीर आहे तर सरकारने अधिकृत इशारा का दिला नाही? इमर्जन्सी प्लॅनिंग का जाहीर केली नाही? पेट्रोल रेशनिंग का सुरू केली नाही? विरोधकांनी हाच मुद्दा उपस्थित केला। काही विरोधी नेत्यांनी आरोप केला की सरकार आर्थिक परिस्थिती लपवत आहे, तर काहींनी म्हणलं की हे फक्त भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न आहे। पण दुसरीकडे काही अर्थतज्ज्ञांनी मोदींच्या भाषणाचं समर्थन केलं। त्यांचं म्हणणं होतं की संकट येण्याआधी तयारी करणं ही शहाणपणाची गोष्ट आहे। सोशल मीडियावर मात्र वेगळीच परिस्थिती होती। काही लोकांनी लगेच मेम्स बनवायला सुरुवात केली। WFH परत येणार का? लग्नात सोनं बंद होणार का? पेट्रोल पुन्हा 150 रुपये होणार का? अशा चर्चा सुरू झाल्या। पण मीम्सच्या मागे एक खरी भीती होती, कारण सामान्य माणसाला आठवत होतं 2020चं लॉकडाऊन, जेव्हा सुरुवातीला फक्त काही सूचना दिल्या गेल्या होत्या आणि नंतर संपूर्ण देश बंद झाला होता। लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला, ही फक्त सूचना आहे की भविष्यात येणाऱ्या मोठ्या संकटाची सुरुवात? दरम्यान आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणखी तणावपूर्ण होत गेली। स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ या महत्त्वाच्या समुद्र मार्गावर तणाव वाढू लागला। हा तोच मार्ग आहे जिथून जगातील मोठ्या प्रमाणात तेल वाहतूक होतं आणि जर हा मार्ग बंद झाला तर अनेक देशांमध्ये इंधन संकट निर्माण होऊ शकतं। भारतासाठी ही परिस्थिती आणखी गंभीर होती, कारण भारताला रोज लाखो बॅरेल तेल आयात करावं लागतं। जर पुरवठा थांबला किंवा दर खूप वाढले तर त्याचा परिणाम फक्त पेट्रोल पंपावर दिसणार नाही, तर अन्य धान्य, ट्रान्सपोर्ट, शेती, उद्योग सगळ्यावर होणार होता।
म्हणूनच मोदींनी लोकांना ऊर्जा बचतीचा संदेश दिला. त्यांनी सांगितलं की देशभक्ती म्हणजे फक्त सीमारक्षण नाही, तर आर्थिक संकटाच्या वेळी देशाला मदत करणंही आहे. या भाषणानंतर काही राज्य सरकारनेही नागरिकांना इंधन बचतीबद्दल सूचना द्यायला सुरुवात केली. काही सरकारी कार्यालयांमध्ये ऑनलाईन मीटिंग्स वाढवण्याचा विचार सुरू झाला, तर काही कंपन्यांनी पुन्हा हायब्रिड वर्क मॉडेलबद्दल चर्चा सुरू केली. पण या सगळ्यात सर्वात मोठी चर्चा झाली ती देश आर्थिक संकटात जाणार का या प्रश्नावर. काही अर्थतज्ज्ञांनी स्पष्ट केलं की भारताची परिस्थिती 1991 सारखी नाही, कारण भारताकडे अजूनही मोठा फॉरेन रिझर्व्ह आहे. पण जर युद्ध दीर्घकाळ चाललं, तेलाचे दर प्रचंड वाढले आणि जागतिक व्यापार विस्कळीत झाला, तर परिस्थिती अवघड होऊ शकते. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्यावी लागेल. मोदींच्या भाषणात कुठेही पॅनिक निर्माण करण्याचा प्रयत्न नव्हता. त्यांनी कुठेही संकट आले असं घोषित केलं नाही. त्यांनी फक्त तयार राहा असा संदेश दिला. पण भारतीय समाजात अशा सूचनांना लगेच भावनिक आणि राजकीय रंग मिळतो. काही लोक म्हणाले सरकार लोकांना आधीच मानसिक तयारी करून घेत आहे, तर काही म्हणाले की हे रिस्पॉन्सिबल लीडरशिप आहे. याच दरम्यान अनेक यूट्यूब चॅनल्स आणि सोशल मीडिया पेजवर अफवा सुरू झाल्या. लॉकडाऊन येणार, पेट्रोल बंद होणार, सोने जप्त होणार अशा विचित्र बातम्या व्हायरल झाल्या. पण सरकारकडून यावर कोणतीही अधिकृत पुष्टी देण्यात आली नाही. खरं तर मोदींचं भाषण हे कंपल्सरी ऑर्डर नव्हतं, ते एक नॅशनल ॲडव्हायझरी होतं. म्हणजेच नागरिकांनी स्वेच्छेने काही सवयी बदलाव्यात अशी अपेक्षा. पण भारतीय राजकारणात प्रत्येक गोष्ट राजकीय युद्ध बनते, त्यामुळे हे भाषणही त्यातूनच सुटलं नाही. विरोधकांनी लगेच बेरोजगारी, महागाई आणि पेट्रोल दरांवर सरकारला घेरायला सुरुवात केली. तर BJP समर्थकांनी याला दूरदृष्टी म्हणलं. त्यांचं म्हणणं होतं की संकट येण्याआधी तयारी करणं हेच मजबूत नेतृत्वाचं लक्षण असतं. पण सामान्य माणसासाठी प्रश्न अजूनही तोच होता, आपल्या आयुष्यावर याचा परिणाम होणार का? जर पेट्रोलचे दर वाढले तर ट्रान्सपोर्ट महाग होईल. त्यामुळे भाज्या, दूध, धान्य यांचे दर वाढू शकतात. विमान प्रवास महाग होऊ शकतो. इम्पोर्ट केलेल्या वस्तू महाग होऊ शकतात आणि शेवटी सामान्य माणसाचा मंथली बजेट कोलमडू शकतो. म्हणूनच काही लोकांनी आधीपासूनच खर्च कमी करायला सुरुवात केली. काहींनी अननेसेसरी ट्रॅव्हल टाळला, तर काही कंपन्यांनी फ्यूल सेव्हिंग पॉलिसीजवर विचार सुरू केला. दरम्यान सरकारने रिन्युएबल एनर्जीवर भर वाढवण्याचे संकेत दिले. इलेक्ट्रिक व्हेकल, सोलर एनर्जी आणि रेल ट्रान्सपोर्ट यावर अधिक भर देण्याबद्दल चर्चा सुरू झाली. मोदींच्या भाषणात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा होता, स्वदेशी. त्यांनी लोकांना भारतीय वस्तूंना प्राधान्य देण्याचं आवाहन केलं, कारण जागतिक संकटाच्या काळात आयातीवर अवलंबून राहणं धोकादायक ठरू शकतं. हा मुद्दा नवीन नव्हता, पण यावेळी तो आर्थिक सुरक्षेशी जोडला गेला होता. जगात जेव्हा युद्ध किंवा आर्थिक संकट येतं, तेव्हा प्रत्येक देश स्वतःचा विचार करतो. एक्सपोर्ट रेस्ट्रिक्शन्स लागू होतात, पुरवठा कमी होतो आणि अशा वेळी स्वावलंबी देश टिकून राहतात. भारताला कदाचित याच दिशेने नेण्याचा प्रयत्न सुरू आहे का, हा प्रश्न आता अनेक जण विचारत आहेत. पण या संपूर्ण प्रकरणात सर्वात मोठं वास्तव काय आहे माहीत आहे? ते म्हणजे सामान्य भारतीय माणूस आधीच महागाईने त्रस्त आहे. पेट्रोल महाग, सिलेंडर महाग, शिक्षण महाग, आरोग्य महाग आणि अशाच परिस्थितीत आणखी बचत करा, हा संदेश काही लोकांना अस्वस्थ करणारा वाटला. तर दुसरीकडे काही लोक म्हणाले देशासाठी थोडा त्याग करावा लागला तर काय हरकत आहे. आता खरी परीक्षा पुढच्या काही महिन्यात होणार आहे. जर जागतिक परिस्थिती शांत झाली तर हे भाषण फक्त एक प्रिकॉशन म्हणून इतिहासात राहील. पण जर तणाव वाढला, तेलाचे दर प्रचंड वाढले, तर कदाचित लोकांना मोदीच्या भाषणाचा खरा अर्थ समजेल. आणि कदाचित म्हणूनच हे भाषण इतकं चर्चेत आलं, कारण ते फक्त इंधन बचतीबद्दल नव्हतं, तर ते भारताच्या भविष्यातील आर्थिक सुरक्षेबद्दल होतं. आजही लाखो भारतीयांच्या मनात एकच प्रश्न आहे, मोदींना काही मोठं संकट दिसतंय का? कदाचित उत्तर हो असेल, कदाचित नाही. पण इतिहास सांगतो, जगात जेव्हा मोठी संकटे येतात तेव्हा सुरुवातीला नेहमी छोट्या सूचनांनीच होते. आणि म्हणूनच आज प्रत्येक भारतीयाने हा प्रश्न स्वतःला विचारण्याची गरज आहे, आपण खरंच भविष्यासाठी तयार आहोत का? कारण जर उद्या परिस्थिती गंभीर झाली तर फक्त सरकार नाही, प्रत्येक नागरिकाची भूमिका महत्त्वाची असणार आहे. आणि कदाचित म्हणूनच नरेंद्र मोदीचं हे भाषण केवळ राजकीय भाषण राहिलं नाही, तर ते भारताच्या आर्थिक भविष्याबद्दलचा एक इशारा बनलं. पण आता पुढे काय होणार? भारत खरंच आर्थिक संकटाच्या दिशेने चाललाय का, की हा फक्त सावधगिरीचा उपाय आहे? हे येणारा काळच ठरवणार आहे.
तोपर्यंत एक गोष्ट नक्की, जग बदलते, जागतिक राजकारण बदलते, अर्थव्यवस्था बदलते आणि कदाचित भारतीयांच्या जीवनशैलीतही आता मोठे बदल होणार आहेत. आणि जर हे बदल खरंच सुरू झाले तर भविष्यात इतिहासात 2026चं हे भाषण एका मोठ्या वळणाचा क्षण म्हणून ओळखलं जाऊ शकतं. कारण काही भाषणं फक्त शब्द नसतात, ते भविष्यात येणाऱ्या वादळाची चाहूल असतात. आणि सध्या संपूर्ण देश त्या चाहुलीकडे लक्ष ठेवून आले आहेत. आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.